फार गरजेचं आहे. आणि जसं मराठे प्रसादजींनी सांगितलं की राहुल शेवाळजी तर काही निवडूनच येणार आहेत, मी या बिल्डिंगमध्ये नाही गेलं, या मतदारांपर्यंत मी नाही पोहोचलो किंवा नाही पोहोचले तरी चालेल कारण ते निवडूनच येणार आहेत, तर असं राहून चालणार नाही. आपल्याला प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी आपण योजना केली पाहिजे. आपल्या पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे. आपल्याला मोदीजींनी काय काय केलं किंवा राहुलजींनी या मतदारसंघासाठी काय काय केले हे आपण सगळे ज्ञात आहोतच. आपण पदाधिकारी आहोत या दोन्ही मतदारसंघातले, आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपली जास्त जबाबदारी आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी राहुल शेवाळींनी केलेली कामं, परंतु त्यांच्यासाठी तुम्हाला मतदानाला बाहेर म्हणजे पडलं पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी अशी रचना किंवा योजना केली पाहिजे की प्रत्येक मतदार मतदानाला कसा बाहेर पडेल. आणि आपल्याला कल्पना आहे मुंबईमध्ये सगळ्यात जास्त महिला मतदारांची संख्या आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब यांच्या गटातील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आभार व्यक्त करण्याने आपलं हे कर्तव्य आहे आणि आपण एवढा भव्य दिव्य मंच भरून टाकला आणि त्याचप्रमाणे आपण सर्व आदरणीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हा पूर्ण हॉल भरून टाकला. आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आणि लगेचच आपण शिवाळे साहेब आगे बढो. शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांच्या दैवत वंदनीय शिवसेना प्रमुखांना वंदन करतो. व्यासपीठावर आजच्या या चेंबूर आणि अणुशक्तीनगर विधानसभेच्या महायुतीच्या संकल्प मेळाव्याकरता आपल्या सर्वांना यापूर्वी भाषण करून आणि मार्गदर्शन करून गेलेले आशिष शेलारजी, प्रसाद लाडजी आणि आत्ता सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केले आदरणीय कांताताई, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र महाडिक, भाजपा बबलू पांचाळ, मुंबई अध्यक्ष RPI सिद्धार्थ कासारे, आमचे मित्र नरेंद्र राणेजी, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कांबळेजी, जिल्हाध्यक्ष डोळसे, राजेश शिरवळकर, नावं भरपूर या ठिकाणी आहे. तर व्यासपीठावर सर्व मान्यवर सर्वांनी समजून घ्यावं आणि समोर बसलेले सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि RPIचे सर्व मान्यवर पदाधिकारी, सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मनपूर्वक आभारी मानतो. आज या प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPIच्या आणि इतर आपले जे घटक पक्ष आहेत त्या महायुतीच्या मेळाव्यासाठी आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपली ही उपस्थिती ही दर्शवते की हा विजय हा आपला नक्की आहे आणि तो किती मताधिक्याने होईल याचा उल्लेख प्रत्येक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबुद्धकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे महायुतीचा आज एक विजय. तर आज या निवडणुकीच्या पूर्वतयारी करता एक संकल्प करण्याकरता आपण सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात जो 2014ला आपल्याला विजय प्राप्त झाला, 2019ला आपल्याला विजय प्राप्त झाला आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला खासदार पदाची जी संधी मिळाली, जो बहुमान मिळाला, त्या यशाचे आपण भागीदार, साक्षीदार पण आहे. त्यामुळे जी बसलेली समोरची टीम आहे
ती माझ्या यशाची टीम आहे. यशस्वी जे मला यश मिळाले त्याची ती संपूर्ण टीम आहे. कारण आपण सर्वजण 2014ला 2019ला व्यासपीठावरून पण सर्व नेते सगळे आमचे सर्वजण 2014 आणि 2019च्या निवडणुकीत माझ्यासोबत होते आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळे मला ते यश प्राप्त झालं. हे मी नेहमीच अभिमानाने त्या गोष्टीचा उल्लेख करतो. आज या व्यासपीठावर सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय रामदास आठवले साहेब, या चौघांचं मी मनपूर्वक आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की मला पुन्हा तिसऱ्यांदा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकवण्याकरता संधी दिली. त्याकरता त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने तो विजय प्राप्त होईल हा मला संपूर्णतः आजच्या उपस्थितीने संपूर्ण विश्वास आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा येतात आणि हा खऱ्या अर्थाने एक वेगळा मतदारसंघ याकरताच आहे की यातले 4 मतदारसंघ शहरात येतात आणि 2 मतदारसंघ उपनगरात येतात. जे 2 मतदारसंघ उपनगरात येतात ते यापूर्वी ईशान्य मुंबईमध्ये मोडले जायचे आणि सुरेश गंभीर साहेब ज्यावेळी निवडणूक लढवली तेव्हापासून हा मतदारसंघ हे 2 विधानसभा दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये जॉईन झाले आणि या दोन्ही विधानसभा यांची भूमिका या मतदारसंघात अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दक्षिण मध्य जो पहिला मतदारसंघ होता त्या मतदारसंघात सरांपासून बहुमान मिळालेला आहे, पण तो वेगळा एक मतदारसंघ होता आणि ईशान्य मुंबईत ज्यावेळी या दोन्ही विधानसभेची जी भूमिका आहे ती प्रत्येक वेळी वेगळी भूमिका असायची आणि आपल्या महायुतीला लीड मिळण्याकरता खूप या ठिकाणी कसोटीचे प्रयत्न करावे लागायचे. परंतु जेव्हापासून 2014 आणि 2019ला हा मतदारसंघ दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाला हे दोन्ही विधानसभा जॉईन झाले आणि आपल्या सर्वांच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे दोन्ही अणुशक्तीनगर आणि चेंबूरमध्ये सर्वात जास्त लीड तर करायला दादरपासून मिळतो, पण लीड मिळायची जी परंपरा आहे ती परंपरा चालू झाली आणि दोन्ही वेळा आपल्याला लीड मिळाला. त्यामुळे ह्या मतदारसंघाचे या निवडणुकीत खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण यापूर्वी जे आपले विरोधी उमेदवार होते आदरणीय एकनाथ गायकवाड साहेब ते त्यांना ज्यावेळी 2 वेळा खासदारपदाचा बहुमान मिळाला त्यावेळी अणुशक्तीनगर आणि चेंबूरची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. धारावी तर त्यांचा पूर्वापार आमदारकीचा मतदारसंघ असल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्यांना लीड मिळत होता, पण चेंबूर आणि अणुशक्तीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराला त्यावेळी लीडच मिळत नव्हता आणि सर्वात जास्त नुकसान या दोन्ही मतदारसंघात त्यावेळी व्हायचं. परंतु ती परंपरा सगळी आपण मोडीत काढली आणि 2014 आणि 19ला या ठिकाणी दोन्ही मतदारसंघात जो लीड मिळाला त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर जे आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे त्याच्यात खूप महत्त्वाची भूमिका या दोन्ही मतदारसंघाने केलेली आहे. त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यावर ही मोठी जबाबदारी आहे. चेंबूर आणि अणुशक्तीनगर विधानसभा ही एक निर्णायक भूमिका या निवडणुकीत त्यांची ठरू शकते. लीड किती द्यायचा आणि विजय कसा प्राप्त करायचा याच्यात सिंहाची आणि महत्त्वाची भूमिका या दोन्ही मतदारसंघावर आहे आणि त्यामुळे या पदाधिकाऱ्यांवर आपल्या मोठी जबाबदारी आहे. मला संपूर्णतः विश्वास आहे त्या पदाधिकाऱ्यांना काय निवडणूक नवीन नाही, यापूर्वीच्या सर्व निवडणुका आपण लढल्या आहोत, जिंकल्या आहोत. त्यामुळे या जिंकलेल्या पदाधिकाऱ्यांच्या वर माझा संपूर्णतः विश्वास आहे आणि मी नेहमीच या गोष्टीचा उल्लेख करतो की संपूर्ण मुंबई शहरातलं वातावरण लोकसभेच्या निवडणुकीचं बघता तर आपला दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात खूप एक चांगलं वातावरण आहे आणि या ठिकाणी खेळीमेळीचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि तुमचा उत्साह पदाधिकाऱ्यांचा बघून तुमच्या उत्साहामुळे मतदारांमध्ये पण आता उत्साह निर्माण झालेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी तुमच्यासोबत मी जातोय मतदारांचा उत्साहाने मला प्रतिसाद मिळतोय तो केवळ तुमच्यामुळे, कारण तुमच्या मेहनतीमुळे तुमच्या प्रचारामुळे आणि तुमची एक फेस व्हॅल्यू आहे त्याच्यामुळे हा एक उदंड प्रतिसाद मला मिळतोय. म्हणून पण आपल्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा एक महाराष्ट्रातला एक वेगळा मतदारसंघ आहे ज्याचा मी वारंवार ज्या गोष्टीचा उल्लेख करतो आणि आज आपण महायुतीचे 4ही पदाधिकारी सगळे एकत्र होतोय. पहिल्यांदाच
आपण सर्व गटप्रमुख, बूथप्रमुख आणि इतर आपले सर्व पदाधिकारी त्यावर पुढील त्या सर्वांचा एकत्र मेळावा हा पहिल्यांदाच आपला मेळावा होता. प्रत्येकाची ओळख असावी, प्रत्येकाचं मनोमिलन व्हावं याकरता ही आपण बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि हा जी महायुती आपली झालेली आहे ती महायुती शिवसेना, भाजपा, RPI तर यापूर्वीच महायुती आमची होती. ती एक शिवसेना BJPचं एक वेगळं नातं आहे, एक वैचारिक नातं आहे. RPI आमच्या सोबत आला तर एक शिवशक्ती भीमशक्तीचा जो माननीय शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं ते पण त्या माध्यमातून साकार झालं. राष्ट्रवादी आता आपल्यासोबत आलेलं आहे, ते विकासाकरता आलं आहे. राष्ट्रवादीचे एक भूमिका घेतली की विकासाकरता महायुतीच्या सोबत यावं आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो विकास होतोय त्याकरता त्या विकास यात्रेत, विकसित भारत यात्रेत सामील होण्याकरता आदरणीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी तो एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याचं पण आम्ही सगळे स्वागत करतो. आणि त्यामुळे महायुती ही आपली वैचारिक दृष्टीने एकजूट ठरलेली एक महायुती आहे. दुसरं महत्त्वाचं कारण की जेवढे आपले आपण चारही पक्ष आहेत त्या चारही पक्षांना एक इतिहास आहे आणि त्या पक्ष स्थापनेपासूनचा एक राजकीय त्याचा प्रवास आहे. त्याच्यात शिवसेनेचा जर राजकीय प्रवास बघितला तर ह्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना भवन आहे, वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मृतीस्थळ या ठिकाणी. शिवसेनेची स्थापना या मतदारसंघात झालेली आहे. शिवसेनेचं शिवाजी पार्कचं महत्त्व, शिवसेनेमध्ये केवढं महत्त्वाची भूमिका शिवाजी पार्कने बजावलेली आहे. त्याच शिवाजी पार्कचं उल्लेख मी याकरता करतो कारण शिवाजी पार्कचं नातंच आपल्या चौघांच्या करता जे चौघांचं जे नातं आपलं जे होतं आहे, जे आपण वैचारिक नातं, आपण रक्ताने एकत्र नाही, आपण विचाराने एकत्र आहोत. रक्ताची नाते आहे ते वेगवेगळ्या भूमिका मांडतायत आपल्या पक्षाच्या माध्यमातून. पण आपण या ठिकाणी सगळेजण बसलेलो ते एक विचारांच्या नात्याने, एक मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सगळेजण या ठिकाणी. त्यामुळे शिवाजी पार्कची भूमिका आपल्या सगळ्या चारही पक्षांच्या दृष्टिकोनातून का महत्त्वाची आहे कारण शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक नेता एक मैदान ही नेहमीच दसऱ्याच्या मेळाव्याच्या माध्यमातून ओळख राहिलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे पण शिवाजी पार्कचं एक वेगळं नातं आहे. भारतीय जनता पार्टीचं वसंत स्मृती दादरलाच आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून पण हा मतदारसंघ एक वेगळ्या भावनिक आणि प्रतिष्ठेचा आहे. RPIच्या संदर्भात पण शिवाजी पार्कचं नातं आहे, चैत्यभूमीचं आमचं नातं आहे. त्यामुळे हा एक पवित्र आमचा मतदारसंघ आहे. अर्थात कांबळे साहेबांची आणि सिद्धार्थ कांबळेजी आणि राणे साहेबांची चर्चा करताना राष्ट्रवादीची पण सुरुवात ही शिवाजी पार्कवरूनच झालेली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांकरता हा एक वेगळा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आपल्यावर सर्व महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघापेक्षा या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांवर एक वेगळी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. कारण आपल्या पक्षाचं, आपल्या विचाराचं वेगळं नातं या मतदारसंघाची आहे आणि आपल्या पक्षाच्या आणि विचाराच्या प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी जसं 2014ला महायुतीचा उमेदवार म्हणून आपण मला जिंकवलं, 2019ला आपण जिंकवलं आणि आता 2024ला पण आपण सर्वांच्या आशीर्वादाने मी जिंकेल हा मला आता तुमच्या उपस्थितीने संपूर्णचा विश्वास आहे. जास्त वेळ घेत नाही आहे. विकसित भारत जे स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आपल्या सर्वांसमोर ठेवलेले आहे ते स्वप्न साकार करण्याकरता आपण सगळेजण मेहनत करणार आहोत. आणि एक उमेदवार म्हणून माझा पण अजेंडा आणि माझा पण एक प्रायोरिटी किंवा एक मॅनिफेस्टो असेल वचननामा तो पण मी आता घोषित करत आहे. जसं आदरणीय प्रधानमंत्रीजींनी विकसित भारत 2047ची घोषणा केलेली आहे तशी मी पण आता घोषणा करत आहे विकसित मुंबई 2034. कारण विकसित मुंबई 2034 म्हणजे जो मुंबईचा जो विकास आराखडा आहे जो मी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असताना त्याची सुरुवात केलेली तो पूर्ण करण्याचा मी संकल्प घेतला आहे आणि तो मी पूर्ण करून दाखवणार हा मी विश्वास तुम्हाला पण देतोय, मुंबईकरांना पण देतोय. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ तर त्या विकसित मुंबईमधला एक पार्ट असणारच पण संपूर्ण मुंबई शहरासाठी पण आपलं पूर्ण योगदान असावं त्या दृष्टिकोनातून 2034चा विकास आराखडा विकसित मुंबई से विकसित भारत हा एक अजेंडा घेऊनच या निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख करताना मी संविधानाच्या बाबतीत पण ज्यांनी उल्लेख केला त्याबद्दल सगळ्या वक्तव्यांनी पण आपला भूमिका मांडली आणि संविधानाच्या बाबतीत मी नेहमीच या गोष्टीचा उल्लेख करतो की संविधानाचा विषय हा केवळ दिशाभूल करण्याकरता आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की माझा जन्म 14 एप्रिलचा आहे. त्यामुळे जन्मताच मला
ती जबाबदारी संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी मला मिळालेली आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की 14 एप्रिलचा जन्म असल्या कारणामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवशी माझा जन्म झाला. त्यामुळे या गोष्टीचा उल्लेख करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माता आहेत आणि माझा पण जन्म 14 एप्रिलला झाल्यामुळे मी संविधानाचं रक्षण करतायत ही आता भूमिका आहे आणि म्हणून आपण पण सगळ्यांनी आता ही भूमिका करायची. आम्ही सर्वजण संविधानाचे रक्षण करतात. त्यामुळे आयुष्याचा शेवटचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत संविधानाला कोणी हात लावणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि तुमचा खासदार तुम्ही माझ्यावरती जबाबदारी टाका. तुम्ही त्या बाबतीत काय काळजी करू नका. संसदेत असेल कुठल्याही व्यासपीठावर असेल संविधानाच्या रक्षणाकरता मी स्वतः तिकडे पुढे असेल आणि जो काही वैधानिक अधिकार आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून संविधानाचं रक्षण आणि सन्मान करण्याची जबाबदारी ही माझ्यावर असणार आहे. आज जाताना फक्त शेवटी एवढंच सांगू इच्छितो की आपण 2014-2019ला जी निवडणूक जिंकली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आमचं स्वप्न होतं ते साकार करण्याची मला संधी मिळाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार नेण्याचा जो संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला त्यामुळे ही खऱ्या अर्थाने संधी मिळाली. कारण पुन्हा एकदा महायुतीत आम्ही ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी शिवसेना गटनेता बनण्याचा मला बहुमान मिळाला आणि आपल्याला माहिती असेल पार्लमेंटमध्ये गटनेत्याला खूप महत्त्व असतं. तुमच्या आशीर्वादामुळे मला ती पण संधी मिळालेली आहे. आता एवढंच सांगिततो की 2014ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मी हिंदी में बोलतो 2014 में माननीय प्रधानमंत्री जी के नाम से हम जीते हैं. 2019 से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के काम से हम जीते हैं और 2024 में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की गारंटी से हम जीतेंगे. जय हिंद जय महाराष्ट्र. आज दक्षिण मध्य लोकसभा चुनाव क्षेत्र का चेंबूर विधानसभा और अनशक्तिनगर विधानसभा का महायुति का संकल्प मेरा यहाँ पे था और मैं सभी पदाधिकारी को धन्यवाद मानता हूँ. भारी संख्या में सभी यहाँ पे उपस्थित और सभी में उत्साह है और वही उत्साह मतदाताओं में भी दिख रहा है. तो सभी को 20 तारीख की सब लोग राह देख रहे हैं कि कब 20 तारीख आएगा और कब चुनाव में उनको मतदान करने का मौका मिलेगा और यहाँ पे महायुति के माध्यम से जीत भारी मात्रा से और भारी लीडिंग से उम्मीदवार को जीत दिलाने के लिए सभी ने संकल्प किया है. इसमें एक वक्ताओं ने ज़्यादातर ये कहा है कि इंडिया आघाड़ी जो है वो गुमराह कर रही, संविधान का मामला हो या कोई भी ऐसा मामला हो गुमराह करके बता रही है, तो वो दूर करने की कोशिश की गई. क्या नहीं, उनके पास देश के कुछ भी विषय नहीं है और कुछ विषय नहीं होने की वजह से लोगों को गुमराह करने के लिए, लोगों को डराने के लिए संविधान का विषय वो बार बार लाते हैं. लेकिन आप सभी को पता है कि संविधान के रक्षणकर्ता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है और उन्होंने संविधान के सम्मान में और उनके रक्षण में बहुत ही अलग अलग कार्य किया हुआ है. और मैं खुद भाग्यशाली समझता हूँ. मेरा जन्म 14 अप्रैल का है तो मैं हर बार इसी वक्तव्य का जिक्र करता हूँ कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी संविधान के निर्माता है और मेरा भी जन्म 14 अप्रैल का है तो मैं खुद को संविधान का रक्षण करता समझता हूँ और जब तक आखिरी सांस है तब तक संविधान का रक्षण करूँगा और संविधान का सन्मान करूँगा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष सर्वांना सुख समृद्धीचं लाभो आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात जर सुख समृद्धी आणली असेल तर ती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मोदीचा परिवारचा सदस्य नाते त्यांनी परिवारातल्या प्रत्येक सदस्याचा सन्मान व्हावा, त्यांना आनंद मिळावा या दृष्टिकोनातून विविध योजना राबवलेल्या आहेत आणि सर्व परिवाराला सुरक्षित आणि आनंदित ठेवण्याकरता त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणून येणारं जे 2024च्या निवडणुकीत जे नववर्ष आहे ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली असणार आणि तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान पदाचा बहुमान मिळेल. निश्चित या प्रत्येक विधानसभेचे जे मेळावे आहेत ते गर्दीचा उच्चांक गाठत आहेत. ही गर्दीच खऱ्या अर्थाने विजयाचं तुम्हाला गमकतात असेल आणि हा जो उत्साह आहे तोच तुम्हाला मतदानामध्ये पण दिसून येतो. धन्यवाद.